हाईज वेलकम बॅक टू माय चॅनल क्रेझी सई. तर आज मी तुम्हाला काही मस्त बुक्सच्या बाबतीत सांगणार आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड. आणि गाईज हा सगळा तिथला माहोल होता. हा माहोल पण खूप छान होता. गर्दीही खूप होती पण छान होतं सगळं. माझ्या मम्माने खूप सारे बुक्स आणले होते आणि मी नव्हते गेले, मम्मा गेली होती. सो तिने खूप सारे बुक्स आणलेत आणि हे खूप मस्त होतं. स्वारगेटमध्ये कुठं होतं. तर तुम्हीही इथे गेला होतात का? तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर गेला असाल तर ते मला खूप छान वाटतं. दिस आर बुक्स. तर मी तुम्हाला एक सांगते. खूप छान छान बुक्स आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. गाईज फर्स्ट हे वालं पुस्तक आहे अग्निपंख. माझ्या मम्माने खूप बुक्स वाचलेत. तिच्या फॅमिलीमध्ये त्यांना खूप हे होतं, सवय होती. रोज एक तरी पुस्तक ते असेच वाचून टाकायचे. तर हे अग्निपंख आहे. अग्निपंख. आणि हे माझ्या मम्माने खूप ट्राय केलं होतं लहानपणी तिच्या घ्यायला, पण तिच्या चाइल्डहुडमध्ये तिला हे भेटलं नाही. पण तिने माझ्यासाठी आणलं. छान पुस्तक, मला हे खूप म्हणजे मी ह्याचं नाव ऑलरेडी ऐकलं होतं. अँड दिस इज मेड फॉर चिल्ड्रन्स. तर रीडिंग ऑल्सो मेक्स यू स्मार्टर. तर तुम्ही नक्की वाचा पुस्तकं आणि स्क्रीन टाईम थोडासा कमी करूयात आपण आणि हे पुस्तकं वाचूयात. तर आपण नेक्स्ट बुककडे वळूयात. तर आपलं दुसरं बुक आहे हे वालं आहे. सो आपलं सेकंड बुक आहे किमियागार कारवार. माझ्या मम्माचं फेवरेट बुक आहे हे. तिला खूप आवडत होतं. मे बी तिने रीडही केलं असेल. आपण तिलाच विचारूया. पण हे वाचून झाल्यावर विचारूया आपण तिला. छान आहे हे पुस्तक पण. तर आपलं चौथं पुस्तक किशोर. आणि ह्याची स्टोरी अजून तरी मला नाही माहिती आहे. हे खूप क्यूट आहे ज्यावरचं जे हे कवरेवरचं. हे पण खूप छान बुक आहे. दिसण्यावरून तरी मला खूप छान वाटतं. आतून आपण रीड करूया. आणि हे 7 रुपीजचं आहे जस्ट. आणि 52 पेजेस आहे. छान आहे हे पुस्तक पण. माहिती आहे का तुला? हे पण पुस्तक खूप छान आहे. मला हे पण खूप आवडतं. हे पण हे नाही आहे किशोरचं. हे छान आहे. हे पण मस्त आहे. सो आपलं 5th पुस्तक आहे. हेही किशोरच आहे. नाव ह्याचं सगळंच किशोरच आहे आता आपल्याला जे दिसेल ते. सो हे देशांनंतर लोककथा आहे. हे छान आहे. हे पण पुस्तक खूप मस्त. अँड दिस इज अवर लास्ट. हे आपलं लास्ट पुस्तक आहे किशोर. हे पण किशोरच आहे. नाव ह्याचं किशोर आहे. बाकी हे विज्ञान रिलेटेड आहे. So guys, in this mobile's world, reading is most important thing. तर तुम्ही तुमच्या लहान पोरांना खरंच सांगू शकता की हे बुक्स वाचा आणि तुम्ही यांना खरंच घेऊन देऊ शकता. आणि हे अफोर्डेबल आहेत पुस्तकं. आणि ॲज आय सेड, रीडिंग मेक्स यू स्मार्टर. तर इन फ्युचर त्यांनाही बरं पडेल. फ्युचर स्मूथ होईल त्यांचं. कारण वाचाल तर वाचाल ही म्हण आहे. आणि हे खूप छान पुस्तकं आहेत मी दाखवलेली. तर तुम्ही तुमच्या लहान पोरांना, जे बिगिनर्स आहेत, बिगिनर्स 4th 2ndला असतील तरी आरामात वाचू शकतील. पण प्री प्रायमरीच्या पोरांनाही मी आणेल काही पुस्तकं. सो तवर हे जे पुस्तकं आहेत हे तुम्ही खरंच रीड करा. तुम्हाला खूप आवडतील हे पुस्तकं. आणि फक्त लहान मुलांनाच नाही आहेत ही पुस्तकं. अडल्ट्स कॅन ऑल्सो रीड दिस बुक्स बिकॉज दिस आर टू गुड. आणि तुम्ही खरंच वाचा. ॲज माय सजेशन खरंच वाचा तुम्ही. तर हा जो मेळा आहे तर आपण मम्माला विचारून बघूया. गाईज, मम्माने सांगितलं की हे गणेश कला क्रीडा मंच इथे होतं हे मेळा. जो आपण मेळा नाही म्हणू शकत. हे बुक्सचं सगळं मेळाच एक प्रकारे वी कॅन से. तर हा गणेश कला क्रीडा मंच इथे होता आणि तुम्ही मस्ट विजिट करा. हा कला क्रीडा कुठपर्यंत चालतो आहे आता हे तर नाही माहिती आहे मला. पण हे तर तुम्ही जाऊ शकता तुमच्या लहान मुलांना घेऊन. तर इथं फक्त बुक्सच नाही तर छान छान खाऊ खूप काय भेटतं आहे.
तर मग यू कॅन विजिट आणि माझ्या सजेशननी यू मस्ट विजिट द. आणि आजचा व्लॉग असाच संपतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.